कोण होते पंढरीशेठ फडके? प्रत्येक शर्यतीत बैलगाडा नंबर 1 येणार म्हणजे येणार. महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दुपारी ऑफिसवरून घरी जाताना 1:30च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पनवेलच्या विहीगरचे पंढरीशेठ फडके यांच्या वडिलांच्या काळापासूनच म्हणजे 1986 सालापासून बैलगाडा शर्यतीत त्यांना आवड होती. बादल हा त्यांचा बैलही महाराष्ट्रात इतकाच फेमस. त्यांच्या धावणीत 40 ते 50 शर्यतीचे बैल कायम असायचे. या बैलांना महिन्याला लाखभर रुपयांची खाद ते देत असत. बैलगाडाप्रेमी असण्यासोबतच ते गोल्डमॅन म्हणूनही महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. गळाभर सोनं घालून गाडीच्या टपावर त्यांचा डान्स चांगला चर्चेत असायचा. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. जिथे बैलगाडा शर्यत व्हायची तिथे पंढरीशेठ फडके यांचा गाडा धावणार म्हणजे धावणार. कुठल्याही शर्यतीत 1 नंबर येणारा बैल हा पंढरीशेठ फडक्यांना आपल्या धावणीत पाहिजे असायचा, मग त्याची किंमत कितीही असो. पंढरीनाथ फडके हे शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही राहिलेत. त्यानंतर त्यांनी BJP पक्षामध्ये प्रवेश केला. दरम्यान 2022मध्ये कल्याणमधील राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी पंढरीनाथ फडके यांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांना काही महिन्यांपूर्वीच जामीन मिळाला होता. 2020मध्येही पनवेलमध्ये एका क्रिकेट मॅच दरम्यान त्यांनी मैदानात एंट्री करताना हवेत गोळीबार केला होता. एकूण 4 राऊंड त्यांनी हवेत फायर केले. त्यासोबतच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर नोटांचा बंडल उडवला होता. त्यावेळीही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर ही शर्यत पुन्हा चालू व्हावी यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. पंढरीनाथ फडके महाराष्ट्र बैलगाडा शर्यत या असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते. जवळपास 40 ते 50 शर्यतीचे बैल त्यांच्या धावणीला अजूनही आहेत. पंढरीनाथांकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल नावाचा बैल होता. याच बादलने तब्बल 11 लाख रुपये त्यांना बक्षीस मिळवून दिले. बादलाचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचा बैल हा शर्यतीत कायम पहिला नंबर यायचा.